जात वैधता प्रमाणपत्र देणे हे बंधनकारक राहील। नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या मतदार यादी संदर्भात अंतिम मतदार यादी ही 31 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेली आहे आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 7 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध होणार आहे। नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी एकूण मतदार 1,07,03,576 इतके मतदार आहे आणि त्यासाठी एकूण 13,355 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या निवडणुकीसाठी पुरेशी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या निवडणुका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारेच होणार आहेत आणि त्यामध्ये 13,726 कंट्रोल युनिट आणि 27,452 बॅलेट युनिटची व्यवस्था केलेली आहे। उमेदवारांसाठी जी खर्च मर्यादा आहे ती खर्च मर्यादा वाढवण्यात आलेली आहे। अ वर्ग नगरपरिषदेसाठी अध्यक्षपदासाठी 15 लाख, सदस्यपदासाठी 5 लाख, ब वर्ग नगरपरिषदेसाठी अध्यक्षपदासाठी 11,25,000, सदस्यपदासाठी 3,50,000, क वर्ग नगरपरिषदेसाठी अध्यक्षपदासाठी 7,50,000, सदस्यपदासाठी 2,50,000, नगरपंचायतीसाठी अध्यक्षपदासाठी 6 लाख आणि सदस्यपदासाठी 2,25,000 अशी खर्चाची मर्यादा आहे। मतदारांसाठी निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाने जे संकेतस्थळ विकसित केलेले आहे त्यामध्ये त्यांना सर्च फॅसिलिटी दिलेली आहे आणि या सर्च फॅसिलिटीमध्ये जाऊन मतदारांना त्यांचे नाव आणि मतदान केंद्र शोधता येईल। याशिवाय मतदारांच्या सोयीसाठी एक नवीन मोबाईल ॲपसुद्धा आम्ही विकसित केलेले आहे। या मोबाईल ॲपच्या मदतीने मतदारांना त्यांचे मतदार यादीमधील नाव शोधता येईल, याशिवाय त्यांचं मतदान केंद्र शोधता येईल, याशिवाय नो युअर कॅन्डिडेट म्हणजे उमेदवाराविषयी त्यांनी उमेदवारांनी जे प्रतिज्ञापत्र दाखल केलं त्या प्रतिज्ञापत्राच्या अनुषंगाने त्यांच्याबाबत काही गुन्हेगारीविषयी गुन्हे दाखल केले असतील किंवा त्यांच्या शैक्षणिक क्वालिफिकेशनबाबत आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीबाबत त्यांना माहिती मिळू शकेल। म्हणजे नो युअर कॅन्डिडेट ही माहिती सर्वसामान्य मतदारांना ही या मोबाईल ॲपच्या माध्यमाने उपलब्ध होईल। मतदार यादीच्या बाबतीत जे संभाव्य दुबार नावाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टीमवर टूल विकसित केलेलं आहे आणि या टूलच्या माध्यमाने प्रत्येक नगरपरिषद नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये